हॅलो, नमस्कार. मी भक्ती. रेहा बटरफ्लाय आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण एक नवीन वेगळीच अशी रेसिपी करून बघणार आहोत. ती भरपूर युनिक आहे आणि ती तुम्हा सर्वांना भरपूर आवडेल. तर ती म्हणजेच गाजराची भाजी. तुम्ही सर्वांनीही नक्की करून बघा. पण त्याआधी आपण बघूयात ती भाजी कशी करायची ते. तर गाजरची भाजी करून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम ही गाजरं चांगली धुवून त्याची साल काढून घेतली आणि आता आपण ही किसून घेऊ. तर आपले आता गाजरं किसून झालेली आहेत. आपण भाजीसाठी तीळ लागणार आहेत, सफेद तीळ. ते आपण थोडेसे भाजून घेऊ पहिले. तर आपण आता कढई गरम करत ठेवलेली आहे. आपण ह्याच्यामध्ये तीळ भाजून घेऊ. मी अर्धा किलो गाजरं घेतलेली आहेत. तर अर्धा किलोसाठी आपण तीळ जास्त टाका ह्याच्यामध्ये. मी 4 चमचे तीळ घेतलेले आहेत. ते भाजून घेते थोडेसे. तीळ हे 2 मिनिटासाठीच आपण भाजून घेऊ असेच थोडे. तीळ हे थंडीमध्ये पण खूप चांगले असतात शरीरासाठी. तर तीळ आपले भाजून झालेले आहेत. हे आपण थंड होऊ देऊ. आपण तोपर्यंत मिरची आणि लसूण हे ठेचून घेऊ. तर मी आता ह्या 8 ते 10 लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आपण ह्यामध्ये मसाला टाकणार नाही आहे, त्यामुळे तुम्ही मिरच्या तुमच्या चवीनुसार तिखट जास्त करा आणि हे चांगलं ठेचून घेऊ आपण. तर आपलं आता हे बारीक करून झालेलं आहे लसूण आणि मिरची. तर आपण भाजी आता फोडणीला घालून घेऊया. तर आपण आता भाजीला फोडणी घालून घेतो आहे. त्यासाठी आपण कढई इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. आपण आता भाजीला फोडणी घालून घेणार आहे. त्यासाठी आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकू. आपण ही भाजी बिना मसाल्याची करणार आहोत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्यामध्ये मसालाही ॲड करू शकता. मग तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करा. तर आपण आता तेल टाकून घेऊ. मी 2 मोठे चमचे ह्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ देऊ. तर आपलं आता तेल तापलेलं आहे छानपैकी. आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ. मोहरी चांगली तडतडली की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची 8-10 पानं टाकून घेऊ. ती चांगली परतून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण जी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ठेचा तो टाकून घेऊ. हा चांगला परतवून घेऊ. आपण ह्यामध्ये आता गाजरं टाकून घेऊ, जी किसलेली आहेत आपण बारीक छान. आपण ह्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊ आणि तुम्ही यामध्ये मसालेही ॲड करू शकता. आणि मसाले जर तुम्ही ॲड करणार असाल तर तुम्ही यामध्ये मिरचीचं प्रमाण कमी करा आणि मीठ टाकून घेऊ आपण आताच चवीनुसार. आणि मिक्स करून घेऊ. आता आपण ही गाजर चांगली मिक्स करून घेतलेली आहेत आपल्या मसाल्यामध्ये. तर आपण हे ह्याच्यावरती झाकण ठेवून हे 8-10 मिनिटं शिजत ठेवू छान मंद गॅसवरती. थोडंसं तुम्ही ह्याच्यावरती पाणीचा हबकाही मारून शिजवू शकता. तर आपली आता 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत शिजवून. आपण आता हे खोलून घेऊया झाकण. मिक्स करू. गाजराचं पाणी आहे ते सुकून देऊ थोडंसं आपण.
लगेच शिजते. गाजरं अशी पण लगेच शिजतात. ही भाजी खूप छान होते, एकदा नक्की करून बघा सगळ्यांनी. तर आपल्या आता गाजरमधलं पाणी सगळं सुकलेलं आहे. आपली भाजी ही तयार आहे. आपण वरतून कोथिंबीर आणि जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते आपण टाकून घेऊ ह्याच्यावरती. मग आपली भाजी तयार आहे. आपण ह्यामध्ये तीळ टाकून घेऊ जे आपण भाजून घेतलेले आणि हे मिक्स करून घेऊ. मग आपली भाजी ही तयार आहे. आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊ. ही मस्त भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागते. तर आपली भाजी करून तयार झालेली आहे. तुम्हाला ही कशी वाटली हे एकदा तरी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. गाजरही थंडीच्या दिवसात फ्रेश असतात. हा गाजराचा सीझन असतो आणि तीळही थंडीमध्ये वापरले जातात. तर ही भाजी नक्की आवर्जून करून बघा. ही भाजी भाकरी, चपाती याबरोबर खूप छान लागते. तर नक्की करून बघा. तुम्हाला कशी आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेहा बटरफ्लायला. थँक्यू.